नव्हते. त्यामुळे त्या म्हणजे नगरविकास खात्याचा त्यांनी तंतोतंत फायदा करून घेतला व 57 नगराध्यक्ष आले व ते त्यांच्या 2 नंबर नेत्यांची फळी ही संपूर्ण प्रचाराला लागली. प्रचारमध्ये ह्यांच्या दिवसातून 4-4, 5-5 सभा घेतल्या. त्याचा म्हणजे वातावरण निर्मिती झाली. त्यामुळे वातावरण निर्मितीवर असते सगळं. म्हणजे 10% मतदान असा असतो मित्रांनो की 10% मतदार हा असा असतो की तो वातावरणावर मतदान करतो. म्हणजे 1,00,000 मतदान असले एका नगरपालिकेत तर 10,000 मतदान असतं की तो वातावरणावर निर्मिती होतो. मग आता सध्या नगरसेवक कुठे 1,000, 2,000, 3,000च्या आतच आलेत. ह्या 10,000 मतदान हे वातावरण निर्मितीवर असतो. म्हणजे कोणाच्या सभेला जास्त गर्दी, कोणाच्या रॅलीला जास्त गर्दी, कोणाच्या पाठीमागं जास्त माणसं, अशा म्हणजे घडामोडीवर हे राजकारण नसतं किंवा कोणता नेता मोठा त्या नगराध्यक्षाच्या सभेला आलाय. ह्या वातावरण निर्मितीवर नगराध्यक्ष निवडून येतात. त्यानंतर आपण अजित पवार गटाचा विषय घेऊ. त्यांनीही तेच केलं. त्यांचे 45 आमदार आहेत व अर्थखातं असल्यामुळे त्यांनीही तशाच पद्धतीनं म्हणजे हे केलं. मी अर्थमंत्री आहे. तुम्ही जर माझा नगराध्यक्ष निवडून नाही दिला तर तुमच्या निधीला कात्री लावेल. अशाप्रमाणे धमकी देत गेले व जनतेला काय सध्या मतदान केलं की विसरून जातात. त्यामुळे त्यांचे 37 नगराध्यक्ष आले. आता आपण विचार करू महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीत काँग्रेस 31 नंबरला गेली. तसं काँग्रेसनं महाराष्ट्रात काँग्रेस